पुत्राची वार्ता शुभाईकी जीवी माता तैसे राहो माझे मन गाता ऐकता हरिगुण. मॉनिटर वाढवा. नादी लुब्ध झाला मृग देह विसरला अंग तैसे राहो माझे मन गाता ऐकता हरिगुण. तुका म्हणे पाही कासवीचे पिले माय तैसे राहो माझे मन गाता ऐकता हरिगुण. समचरण सरोजम सांद नीलांबुदाभम जगननीत पाणी मंडरम मंडरानाम तरुण तुलसीमाला कंदरम कंजनेत्रम सदैधवलहासम. हे पांडुरंग करू प्रथम नमन प्रथम नमन. हे पांडुरंग करू प्रथम नमन प्रथम नमन. हे पांडुरंग करू प्रथम नमन प्रथम नमन. पांडुरंग करू प्रथम नमन प्रथम नमन. हे पांडुरंग करू प्रथम नमन प्रथम नमन. हे पांडुरंग करू प्रथम नमन प्रथम नमन. पांडुरंग करू प्रथम नमन प्रथम नमन. पांडुरंग करू प्रथम नमन प्रथम नमन. दुसरे चरण संताची दुसरे चरण संताची चरण संताची. आवाज वाढव बाळा, आवाज वाढव. आवाज द्या दादा. आवाज इथं मॉनिटर समोरचे आवाज वाढव. पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरी चरण संताची. तुमच्या कृपादाने कथेचा विस्तारो बाबाजी सद्गुरु दास तुका. शुक्लां ब्रह्म विचार सार परमा माध्यम जगद व्यापिनी विना पुस्तक धारिणी मभेदां जड्यंधकारापहा. हस्ते स्फाटिक मालिकां विदधतीं पद्मासनी संस्थितां वंदे तां परमेश्वरीं भगवतीं बुद्धिं प्रदा शारदां. महायोगपीठे तटे भीमरथ्यां मुरं पुंडरीकाय धातुं मुनीन्द्रैः समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं नीलाम्बुजश्यामलकोमलाङ्गं सीता समारोपित वामभागं पाणोमासायित चारुचापं नमामि रामं रघुवंशनाथं. जय जय श्री राधारमण जय जय नवल किशोर जय गोपी चित्तचोर प्रभू जय जय माखन चोर. जयांचे केले स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेचे बंधू श्री चरण श्री गुरुचे ते नमस्कारून आता. पुत्राची वार्ता शुभाईकी जीवी माता तैसे राहो माझे मन गाता ऐकता हरिगुण. थोडा गेन वाढवायचा. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी चिंतन रूपी सेवे करता निवडलेला अभंग याचे यावत भूतलावर जन्माला आलेल्या जडजीवाचा उद्धार करण्याकरिता आपला देह अखंड जिजीवणारे वितराग संपन्न पंचमी निर्माते महाराष्ट्र भूषण देवनिवासी जगद्गुरु जगदवंदनीय सकल कंठभूषी ज्ञानेश्वरी जगद्गुरु तुकोबाराय यांचा उत्कृष्ट असा चार चरणाचा भगवान पंढरीश परमात्म्याकडे विनवणी करणारा विनंती करणारा अभंग सेवेकरता निवडलेला आहे. या अभंगावर यथामती यथा अवकाश जशी जमेल अशा प्रकारे आपल्या नियोजित वेळेमध्ये सेवा करण्याचा प्रयत्न करूया. सेवेपूर्वी परिहार द्यायचा तो म्हणजे असा पुण्यभूमी पावन क्षेत्र भावी या आपल्या गावामध्ये भगवान पंढरीश परमात्म्याच्या असीम कृपेने साधू संतांच्या कृपा आशीर्वादाने गावकरी मंडळी तसेच परिसरातील मंडळी आणि गणेशगड भक्त परिवाराच्या माध्यमातून काशीनाथ बाबांनी सुरू केलेला हा नारळी सप्ताह 13वा सप्ताह या वर्षी आहे. आणि मला वाटतं माझं 3रं कीर्तन आहे. एक डोईठाण नंतर धनगरवाडी आणि आता बावी. भाग्यवान आहे मी. बाबांचं प्रेम आहे म्हणून पुन्हा पुन्हा तुमच्या सर्वांच्या दर्शनाचा योग येत राहतो. आज गणेशगडच्या नारळी सप्त्यात आणि उद्या भगवानगडच्या नारळी सप्ताह. आणि 8 दिवसाच्या अगोदर ज्यांनी या गावामध्ये जन्म घेतला ते या गावाचं वैभव भूषण शांती ब्रह्म उद्या ज्यांचं कीर्तन आहे. आदिनाथ बाबांनी जो आता नारळी सप्ताह केला हिवरे लक्ष्मी महालक्ष्मी हिवरे
तिथंही माझं कीर्तन नारळी सप्ताहामध्ये झालं. आणि मला वाटतं एका पारड्यामध्ये काशीनाथ बाबाला ठेवावं आणि एका पारड्यामध्ये आदिनाथ बाबाला ठेवावं. हे साम्य त्याच्यामध्ये आहे बरं का. शांत, संत आणि श्रीमंत अशा दोनही पदव्या दोघांना लागू होतात. अतिशय गोड व्यक्तिमत्व आदिनाथ बाबा. मला वाटतं इथं एक नारळी सप्ताह झाला आदिनाथ बाबा, तेव्हा मला बाबांनी फोन केला होता, पण माझी तारीख ऍडजस्ट झाली नाही. पण तेव्हाची ही आठवण, मी म्हणलं हे दोघं सेमच आहेत, म्हणून यांना कळलं की तेव्हा झालं नाही, म्हणून आज बोलवावं. बरोबर आहे ना. म्हणून हा तुमच्या सर्वांच्या दर्शनाचा सुयोग या ठिकाणी आलेला आहे. त्या निमित्तानं सगळी गुणीजन महाराज मंडळी मस्तक हे पायावरी यावर करी संतांच्या सर्वांच्या चरणी विनम्र अभिवादन आणि सेवेला सुरुवात. सेवेकरता निवडलेला अभंग तुकोबारायांचा आहे. जगद्गुरु तुकाराम महाराज या अभंगामध्ये भगवान पंढरीश परमात्म्याकडे एक विनवणी विनंती करतात की देवा, पुत्राची शुभ वार्ता ऐकत असताना आईचं मन जेवढं प्रसन्न झालेलं असतं, भजन करताना माझं मन तेवढं प्रसन्न व्हावं. पुत्राची वार्ता शुभ ऐकी जेवे माता, तैसे राहो माझे मन, गाता ऐकता हरिगुण. लाईव्ह बंद केलंय ना? हा, बंद आहे ना लाईव्ह? हा, खरं खरं सांगा बरं, नाही तर काही हो म्हणतात आणि बंदच नाही करत. मग असं होतं. कधी कधी एखादा शब्द इथल्या इथं जात असतो आणि ते लाईव्ह म्हणलं की त्याला पर्याय नसतो. बरोबर आहे. शूटिंग करा नंतर टाका, मला काही प्रॉब्लेम नाही, पण लाईव्ह नका ठेवू एवढी विनंती आहे. मोकळा ऐकायचं असेल तर लाईव्ह नका ठेवू. विठाला विठाला तैसे राहो माझे मन, गाता ऐकता हरिगुण. गातानाही मन प्रसन्न असावं आणि ऐकताना सुद्धा मन प्रसन्न असावं. हे जर कळलं नसेल देवा तर हरीण माहिती आहे सर्वांना? हो, नाही काहीतरी बोला. हरीण माहिती आहे सर्वांना? हा, आपल्याला लहानपणी दाखवायचे ते नाही. हा, लहानपणी म्हणायचे हरीण दाखवतो आणि कानाला धरून उचलायचे, आहे का नाही? असं हरीण मी अनेकदा पाहिलेलं आहे बरं का. जंगलामध्ये हरिण असतं. पारधी हरणाला जर पकडायचं असेल तर हरणाच्या पाठीमागे कधी पळत नाही. मग त्याजवळ एक बिन नावाचं वाद्य असतं. तो जंगलात जातो आणि झाडावर बसून फक्त बिन वाजवत राहतो आणि ते बिनेचा नाद ऐकण्यासाठी आसुसलेलं आतुरलेलं हरिण त्या बिनेच्या नादाकडे आकर्षित होतं आणि शांतपणे त्या झाडाखाली बिन ऐकत राहतं. तेवढ्यात पारधी वात्यातला बाण काढतो आणि त्या हरणाला मारतो. पण ते पडलेलं हरिण त्या पारध्याला म्हणतं, दादा माझा काहीच दोष नसताना तू मला मारलं. आता मारलं याच्याबद्दल माझी तक्रार नाही, पण जोपर्यंत माझ्या शरीरात शेवटचा श्वास आहे तोपर्यंत तुझं बिन वाजवणं बंद करू नको, म्हणजे या मरणाच्या यातनेची मला तिळभर सुद्धा जाणीव होणार नाही. बघा, बिनेचा नाद ऐकताना हरणाला मरणाचा सुद्धा विसर पडला. देह जावो अथवा राहो पांडुरंगी, चरण सोडी सर्वथा आन तुझे पंढरीनाथा. फक्त ऐसे जाना जे देही उदाव त्यांचा झाला राजकारण. आपला नाही 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 चुकलं. हा, विषय तो त्यांचा झाला नारायण, नावडे जनधन माता पिता. म्हणून महाराज म्हणले नादे लुब्ध झाला मृग. मृग म्हणजे हरी ना. देह विसरला अंग. बिनेचा नाद ऐकताना त्याला देहाचा सुद्धा विसर पडला. भजन करताना मला सुद्धा या देहाचा विसर पडला पाहिजे. एवढं एकाग्र होऊन ऐकलं पाहिजे. हे जर कळलं नसेल देवा तर कासवीन माहिती आहे सर्वांना? कासविनीला स्तन नसतात ना. कोणी म्हणाल मग कासविनीला जर स्तन नाही तर तिच्या पिलाला दूध कशातून मिळतं? तर कासवीन आपल्या पिलाला दूधच पाजत नाही. मग कोणी म्हणाल लेकराला दूध मिळालं नाही तर लेकरू जगणं शक्य आहे का? गुरुजी, लेकरू जगायचं असेल तर त्याला कशाची गरज आहे? दुधाची गरज आहे ना. मग कासविनीचं पिलू कशावर जगतं? तर कासवीन आपल्या पिलाकडं फक्त प्रेमानं पाहते आणि पिलू आपल्या आईकडं प्रेमानं पाहतं आणि त्या नजरेतून मिळालेल्या प्रेम पाण्यावर ते पोरग जगत राहतं. कासवीचे बाळ वाढे कृपा दृष्टी, दुधा नाही भेटी अंग संगे. महाराज म्हणले दुधाची त्याच्या आयुष्यात भेट होत नाही. आई मुलाकडं प्रेमानं पाहते, मुलगा आईकडं प्रेमानं पाहतो आणि त्या नजरेतून मिळालेल्या प्रेम पाण्यावर ते पोरग जगत राहतं. पण ते दोघं जेव्हा एकमेकाकडे पाहतात तेव्हा या जगाचा विसर पडलेला असतो. एवढं एकाग्र होऊन एकमेकाकडे पाहतात. म्हणून तुका म्हणे पाहे कासवीचे पिले माय, तैसे राहो माझे मन, गाता ऐकता हरिगुण. आणि प्रेम नजरेतूनच कळत असतं बरं का. इथं बसल्यापैकी मी कुणाला आवडत नाही, मी एका मिनिटात सांगू शकतो.
अजिबात बागेश्वर बाबाकडे जायचं काम नाही. सीताराम गुरुजी आपकी पर्ची यही निकलेगी बालाजी की कृपा से, है का? इथं बसल्यापैकी मी कुणाला आवडत नाही मी एका मिनिटात सांगू शकतो, पण न आवडणारी येतीलच कशाला. ही सगळी प्रेमाने जमलेली माणसं आहे. म्हणून म्हणतात नजर बदलो नजारे बदल जाएंगे, सोच बदलो सितारे बदल जाएंगे, कश्ती बदलने की जरूरत नहीं, तुम्हें खाली रुख बदलो किनारे बदल जाएंगे. नाव बदलण्याची गरज नाही, नावेचा मार्ग बदला. तीच नाव याही किनाऱ्याला नेते आणि त्याही किनाऱ्याला नेते. याला शास्त्रामध्ये दृष्टी सृष्टी न्याय म्हणतात. आणि असं आहे ना, एक माझं बोलणं लक्षपूर्वक आहे का, असं आहे संजू महाराज आसाराम बुवा, दृष्टीचं ऑपरेशन होऊ शकतं, दृष्टिकोनाचं नाही. नाही कळल्याबद्दल धन्यवाद. दृष्टीच्या ऑपरेशनची व्यवस्था आहे, दृष्टिकोनाच्या ऑपरेशनची व्यवस्था नाही. एखाद्या माणसानं जर तुम्हाला चुकीचं ठरवलं तर तुम्ही कितीही चांगलं वागा, तो आयुष्यभर तुम्हाला चुकीचं समजणार. हा दोष तुमचा नाही, त्याने तुमच्या एक मॉडेल फिट केलेलं आहे डोक्यामध्ये, बस त्याच्या बाहेर तो कधी जाऊ शकणार नाही. म्हणून चांगलं वाईट वागणं हे आपल्यापेक्षा पाहणाऱ्याच्या दृष्टिकोनावर जास्त अवलंबून असतं, लक्षात ठेवा. म्हणून महाराज म्हणतात पाहतानी प्रेम असावं, बोलतानी प्रेम असावं. तुका म्हणे पाहे का सविसे पिले माय, तैसे राहो माझे मन, गाता ऐकता हरिगुण. असा अभंगाचा माझ्या बुद्धीप्रमाणे सरळ अर्थ आहे. विठाला विठला 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 विठला. अभंगामध्ये जगाच्या मालकाकडे एक विनंती करतात. पूर्ण अभंगात एक सिद्धांत आहे, तैसे राहो माझे मन, गाता ऐकता हरिगुण. आणि याच्यासाठी 3 दृष्टांत आहे. पहिला दृष्टांत आहे आईचा आणि मुलाचा, दुसरा दृष्टांत आहे हरणाचा आणि पारध्याचा, आणि तिसरा दृष्टांत कासविनीच्या आणि तिच्या पिलाचा. या 3 दृष्टांताच्या माध्यमातून एक सिद्धांत पटवून देण्याचं काम तुकोबाराच्या अभंगामध्ये करतायत. सज्जनो, परमार्थ हा जो विषय आहे हा शरीरातल्या कुठल्याच अवयवाचा नाही. परमार्थ विषय आहे मनाचा. लक्ष देऊन आहे का, परमार्थ विषय आहे मनाचा आणि करावा लागतो मनासाठीच. पुन्हा एकदा आहे का, परमार्थ विषय आहे मनाचा आणि करावा लागतो मनासाठीच. लोक म्हणतात परमार्थात आल्यानंतर हा माणूस बदलला, मग त्याला काही शेपूट फुटते का, मग काही शिंग येतात का, नाही. परमार्थात आल्यानंतर काय त्याच्या 2 डोळ्याचे 4 डोळे होतात का, त्याच्या 2 हाताचे 4 हात होतात का. परमार्थात आल्यानंतर नेमकं काय होतं, माणूस तर तोच असतो ना. लोक म्हणतात हा बदलला, बदलला म्हणजे नेमकं काय झालं. परमार्थात आल्यानंतर मनात परिवर्तन होतं. मनात परिवर्तन होण्याकरता परमार्थ आहे, पण करावा लागतो मनानेच, हे महत्वाचं आहे. गंगेचं पाणी घ्यायचं आणि गंगेलाच अर्घ्य द्यायचं. अर्घ्य द्यायला घरून पाणी नेण्याची गरज नाही. लक्ष देऊन ऐका, तसं मनानं परमार्थ करायचा आणि मनासाठीच करायचा. पण हे मन देवाकडे यायला तयार होत नाही. एक मन, लक्ष देऊन ऐका बरं का, परमार्थ मनाने करायचा आणि मनासाठीच करायचा. उदाहरण सांगतो म्हणजे कळेल. आता त्या माऊल्या मागे बसल्या, ऐकताय ना माया हो. हा, तुम्ही जर शेतात गेले आणि तुमच्या पायात जर काटा मोडला माऊल्या हो, तर तुम्ही सुई आणायला घरी येता का. महिला मंडळ बोला, बोलता येतं ना तुम्हाला. तुमचा 1,500चा हप्ता जमा झाला नाही का, तुम्ही एवढ्या ताणात काऊन बसल्या माऊल्या हो. पोरायला शाळा शिकून नोकऱ्या पगार नाही, तुम्ही अंगठ्यावर 1,500 आणायला तरी एवढ्या टेन्शन मध्ये काऊन बसल्या माय. बोला माया हो, शेतात गेले पायात काटा मोडला तर सुई आणायला घरी येता का, नाही. मग काय करता, शेतातला दुसरा काटा घेता आणि काट्याने काटा काढता. तुम्ही का साधा काटा काढा विधानसभेला, हा काटा 5 वर्ष आठवणीत राहणार आहे मला. आणि एक काट्याने काटा काढणं तुम्हाला जमतो, बाकीच्याला जमत नाही. ऐका आता, एका काट्याचा त्रास कमी व्हावा म्हणून दुसऱ्या काट्याचा आधार घेतला. काट्याचा त्रास कमी करण्यासाठी काट्याचाच आधार, तसं मन देवाकडे नेण्यासाठी मनाचाच आधार. तू मनही मीची करी माझी भजनी प्रेम धरी, सर्वत्र नमस्कारी मज एकाते, मयेव मनाधस्व मय बुद्धी निवेशाशी शशिमये वाथोर्धव संशया. पहिल्यांदा तुझं मन मला दे, मन दे, बुद्धी दे, प्राण दे आणि सर्वस्वाने मला भज, तेव्हा तुला माझी प्राप्ती होईल. पण हे मन देवाकडे यायला तयार होत नाही. एक मन म्हणतं चला सानप महाराजाचं कीर्तन आहे, दुसरं मन लगेच म्हणताय कीर्तन ऐकून कोणाचं चांगलं झालं, तिसरं मन लगेच म्हणतं अरे नाही कीर्तन ऐकायचं तर आपण लांब उभे राहू, लोक चांगल्या चांगल्या चपला घालून येतात. कळलं,
एखादी घालून घरी जाऊ, दुसरं मन लगेच म्हणतो नको नको नको, कोणी पाहिलं तर इज्जतीचा पंचनामा होईल. संकल्प विकल्प करणं हा मनाचा स्वभाव आहे. कीर्तनात बसलं की एक मन म्हणतं होय खोटं आहे का बाबाच, दुसरं मन लगेच म्हणतं खरं आहे पण कोण ऐकायला लागलं, तिसरं मन लगेच म्हणतं अरे बिघडे एका कीर्तनात नाही सांगतील तर काय खातील. काय व्यापक विचार आहेत लोकांचे बघा. म्हणजे कीर्तन असल्यावरच महाराज जगू शकतो असं काही आहे का? मला वाटतं बाबा काही जास्त कीर्तन करत नाही, बरोबर आहे ना. पण महाराज वर्षभर फिरणाऱ्याला बी एवढा सप्ताह करणं होत नाही. कीर्तनच करायची काय करायचे जगण्यासाठी. या मानसिकतेच्या बाहेर या की हे कीर्तन असल्यावरच जगू शकतील. कोरोनात 2-2.5 वर्ष कीर्तन नव्हते, मग आम्ही का धोत्र ऐकले का? बाहेर या, बरोबर आहे ना. हा स्वभाव आहे. संकल्प विकल्प करणं हा माणसाचा स्वभाव आहे. एखाद्याला जर म्हणलं माळ घाला तर पटतं त्याला, पण तो आपल्याला म्हणतो बरं हा ऐकलं तुमचं घातली माळ, काय सांगतो घालत नाही बरं आपल्याला बोलतो. ऐकलं तुमचं घातली माळ, मग बोकडे का नांगराला चालणार आहेत का? म्हणलं एवढा व्यापक विचार मी आजपर्यंत केला नाही बा. अरे म्हणलं बोकड्याचं पाहून घेईल बोकड्या. हा बरोबर आहे. हा लक्ष द्या. बोकड्याचं पाहून घेईल ना. आपुली आपण करा. एखादा बोकड्या तुमच्याकडे तक्रार घेऊन आला का बा मला नाही खाल्लं तर माझं काय होईल म्हणून, लक्षात ठेवा हा मनाचा स्वभाव आहे. इथल्या इथं मनाचं द्वंद्व युद्ध चालू होतं. एक मन महाराजाच्या बाजूने उभं राहतं की दुसरं मन लगेच महाराजाच्या अपोजिट साईडला तयार असतं बरं का. हा माणसाचा स्वभाव आहे. मग महाराज म्हणले मन देवाकडे यायला तयार होत नाही. कळलं महाराज, मन देवाकडे येत नाही पण काय येत नाही. चंचलम ही मन कृष्ण प्रमाती बलवदृढम तस्याहम निग्रहम मन्ने वायो रीव सुदुष्करम. महाराज म्हणले या मना एवढा वेग या जगाच्या पाठीवर कशाला नाही. संजू बुवा याला जायला यायला वेळ लागत नाही. मन बहुत चंचलाच्या फळ जाता येता न लगे वेळ, जाता येता न लगे वेळ, जाता येता न लगे वेळ. मन कृष्ण प्रमाती बलवदृढम तस्याहम निग्रहम मन्ने वायो रीव सुदुष्करम. महाराज म्हणले या मना एवढा वेग या जगाच्या पाठीवर कशाला नाही. संजू बुवा याला जायला यायला वेळ लागत नाही. मन बहुत चंचलाच्या फळ जाता येता न लगे वेळ, जाता येता न लगे वेळ, जाता येता न लगे वेळ. बहुत चंचल चपल जाता येता न लगे वेळ. मन येवण येवण जसा खाकसचा दाना. मन येवण येवण जसा खाकसचा दाना. त्यात आभाळ माईना. मन येवण सांगा एकदा म्हणा. मन एवढ एवढ मन एवढं जसा खाकसचा दाना. जसा खाकसाचा दाना. मन केवढ केवढ त्याचा आभाळ माईना. वा 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 वा, मनावर घेण्यासारखं आहे. हा
छान आहे, बरोबर आहे ना. महाराज म्हणले हा मनाचा स्वभाव आहे, याला जायला यायला वेळ लागत नाही. बहुत चंचल चपल जाता येता नलगे वेळ. मनाला कुठं जायला न्यायला वेळ लागत नाही. बोलत चला, चुकलं तर चुकू द्या, मी काही तुमचा अपमान करणार नाही. मला जायचं इथून, पण बोला. हा मला सांगा, इथून बसनं पुण्याला जायचं असेल तर अंदाजे किती तास लागतात? हा 4 तास. बसनं जायचं असेल तर 4 तास, स्वतःच्या गाडीनं जायचं असेल तर 3 तास, बरोबर आहे. आणि इथून विमानाची व्यवस्था असती तर अर्धा तास. आणि आपल्या 22ला विमानतळ होणार आहे. नाही, मी खोटं बोलणार नाही. 22ला एवढा सप्ताह होऊ शकतो आणि विमानतळ का होऊ शकत नाही? वाजवा टाळ्या, काय प्रॉब्लेम? 22ला विमानतळ होणार आहे, पण मी मुख्यमंत्री झाल्यावर. आपण खोटं बोलत नाही महाराज, तुम्ही करा, आम्ही कामाने उत्तर देऊ अध्यक्ष महोदय. वेळ घालवून आमचा धर्म नाही, टीका करणाऱ्यांना लखलाभे. आम्ही काम घेऊन जनतेच्या समोर जाऊ अध्यक्ष महोदय. पंचवार्षिक निवडून दाखवू, बरोबर आहे. इथून विमानाची व्यवस्था असती तर 15-20 मिनिटाचा वेळ लागला असता, बरोबर आहे. मनाला पुण्याला जायला किती वेळ आहे? पुणे मनेपर्यंत गेलं, सारसबाग फिरून पुन्हा मंडपात आलं. मनाला जायला आणि यायला वेळ लागत नाही. किती चंचल मन आहे, एक क्षण शांत राहत नाही. त्या मॅटवर बसलं तर त्याचे दोरे तरी काढल. आता शेतात सप्ताहाचं खालचा दगड त्याच्यातून वर आणल. मनाचा स्वभाव आहे. माणसं शांत बसू शकत नाही, एक क्षण शांत राहत नाही माणसं, एक क्षण. झोपेत सुद्धा मनाचं काम चालू आहे. ज्या अर्थी स्वप्न पडतं त्या अर्थी झोपेत सुद्धा मनाचं काम चालू आहे. झोपेत सुद्धा मन शांत राहत नाही. माणसं बहिर दिसायला गेले ना सरांबुवा की शांत बसत नाही, काडी घेतात आणि जमीन उकरतात. एखादा जर म्हणला काय करायला, तो मग उद्या पेरायचंय, वल कुठो रे पाहलो. हागताही खोडी चळ न मोडी काढी, प्रमाण आहे त्या. अहो, बाथरूम मध्ये मन शांत राहिलं असतं तर दरवाजे रंगण्याचं काय कारण होतं? ज्या अर्थी बाथरूमचे दरवाजे रंगलेले दिसतात त्या अर्थी तिथं सुद्धा मन शांत राहत नाही, एक क्षण मन शांत राहत नाही. हा मनाचा स्वभाव. महाराज म्हणले धरिताही पर्यावरेना, लक्षात ठेवा. ये मन बड़ा चंचल है, कैसे तेरा भजन करूं, कैसे तेरा भजन करूं, जितना इसे समझाऊं उतना ही मचल जाए. सच कहता हूँ, सच कहता हूँ, सच कहता हूँ, मेरी तकदीर बदल जाए. राधे तेरे चरणों की धूल जो मिल जाए. सच कहता हूँ, सच कहता हूँ, सच कहता हूँ, मेरी तकदीर बदल जाए. तकदीर बदल जाए, तकदीर बदल जाए, तकदीर बदल जाए. महाराज म्हणले ए मन बडा चंचल आहे, काय काय करीतो या मना, परी नायके नारायणा. माझ्याकडे लक्ष द्या. करू नये त्याची करी विवंचना, नेऊ पतना आदरिले भलतिया सवे दावे सैराट आरची. हा मन वढाय वढाय उभ्या पिकातले ढोरे, उभ्या पिकातल ढोरा. एक किती हकाले हकाले विरयत माघारे माघारे. मन वढाय वढाय उभ्या पिकातल ढोरे, किती हकाल हकाले विरयत माघारे. वढाय बहिणाबाई चौधरी आहे का नाही, उभ्या वया, बरोबर आहे ना. मन वढाय वढाय उभ्या पिकात ढोर. महाराज म्हणले या मनाला आपण हे ढोरासारखं आहे, त्या आवरायचा प्रयत्न केला तरी आवरत नाही. हा मनाचा स्वभाव आहे.
मग महाराज म्हणले या मनाला तुझ्याकडे आणायचंय, माझ्याकडे लक्ष द्या बरं का. मन भगवंताचं भजन करायला तयार होत नाही, पण का? अमृताहुनी गोड नाम तुझे जीवा, मन माझे केशवा काबाने घे जीवे गोड. तीन अक्षराचा रस अमृत दयास पिके पुढे, नाम अमृत गोडी वैष्णवाला योग्य. महाराज योगिया साधली जीवन काळा. किती गोड गोड तुझे नाम, 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 किती गोड गोड तुझे नाम. माझ्या विठ्ठला, माझ्या विठ्ठला, माझ्या विठ्ठला, माझ्या विठ्ठला, माझ्या विठ्ठला, माझ्या विठ्ठला, माझ्या विठ्ठला. किती गोड गोड तुझे नाम, किती गोड गोड तुझे नाम, किती गोड गोड तुझे नाम, किती गोड गोड दोघांसाठी टाळ्या वाजवाया जोरदार. महाराज म्हणले गोड तुझे रूप, गोड तुझे नाम, राजस सुकुमार मदनाचा पुतळा, राजस सुकुमार मदनाचा पुतळा, रवी शशी कळा लोवरिया तोरे मळवळ, चंदनाचे ओटी कस्तुरी मळवळ, राजस सुकुमार मदनाचा पुतळा. लक्ष द्या माझ्याकडे. देवाचं नाव अमृतापेक्षा गोड आहे. ऐकताय ना सर्व? अमृतापेक्षा देवाचं नाव गोड आहे, पण घ्यायला आवडत नाही. दारू कडू आहे, पण सोडायला आवडत नाही. दारू कडू आहे का नाही? म्हणजे कीर्तनात बसले म्हणजे याच्यातलं काही माहीतच नाही, असं एवढा सज्जनपणा. झोपेत सुद्धा मनाचं काम चालू आहे. ज्या अर्थी स्वप्न पडतं त्या अर्थी झोपेत सुद्धा मनाचं काम चालू आहे. झोपेत सुद्धा मन शांत राहत नाही. माणसं बहिर दिसायला गेले ना सरंबवा की शांत बसत नाही, काडी घेतात आणि जमीन उकरतात. एखादा जर म्हणला काय करायला, तो मग उद्या पेरायचंय, वल कुठो रे पाहलो, हागताही खोडी चळ न मोडी काढी, प्रमाण आहे त्या. अहो बाथरूम मध्ये मन शांत राहिलं असतं तर दरवाजे रंगण्याचं काय कारण होतं? ज्या अर्थी बाथरूमचे दरवाजे रंगलेले दिसतात त्या अर्थी तिथं सुद्धा मन शांत राहत नाही. एक क्षण मन शांत राहत नाही. हा मनाचा स्वभाव. महाराज म्हणले धरिताही पर्यावरेना. लक्षात ठेवा, ये मन बड़ा चंचल है, कैसे तेरा भजन करूं, कैसे तेरा भजन करूं, जितना इसे समझाऊं उतना ही मचल जाए, सच कहता हूँ, सच कहता हूँ, सच कहता हूँ, मेरी तकदीर बदल जाए, राजी तेरे चरणों की कर धूल जो मिल जाए, सच कहता हूँ, सच कहता हूँ, सच कहता हूँ, मेरी तकदीर बदल जाए, तकदीर बदल जाए, तकदीर बदल जाए, तकदीर बदल जाए. महाराज म्हणले ए मन बडा चंचल आहे, काय काय करीतो या मना, परी नायके नारायणा. माझ्याकडे लक्ष द्या.
करू नये त्याची करी विवंचना, नेऊ पतना आदरिले भलतिया सवे दावे सैराट आरची. हा भलतिया मन वढाय वढाय उभ्या पिकातले ढोरे. उभ्या पिकातला ढोरा. एक किती हकाले हकाले विरयत माघारे. मन वढाय वढाय उभ्या पिकातल ढोरे. किती हकाल हकाल विरयत माघारे. वडाय बहिणाबाई चौधरी आहे का नाही. उभ्या वया बरोबर आहे ना. मन वडाय वडाय उभ्या पिकात ढोर. महाराज म्हणले या मनाला आपण हे ढोरासारखं आहे, त्या आवरायचा प्रयत्न केला तरी आवरत नाही, हा मनाचा स्वभाव आहे. मग महाराज म्हणले या मनाला तुझ्याकडे आणायचंय, माझ्याकडे लक्ष द्या बरं का. मन भगवंताचं भजन करायला तयार होत नाही, पण का. अमृताहुनी गोड नाम तुझे देवा, मन माझे केशवा काभाने घे. जीवे गोड तीन अक्षराचा रस, अमृत दया सपिके पुढे. नाम अमृत गोडी वैष्णवाला धनी. महाराज म्हणले योगिया साधली जीवन काळ. किती गोड गोड तुझे नाम, किती गोड गोड तुझे नाम, किती गोड गोड तुझे नाम. टाळ्या वाजवाया जोरदार. महाराज म्हणले गोड तुझे रूप गोड तुझे नाम, राज सुकुमार मदनाचा पुतळा. राज सुकुमार मदनाचा पुतळा. रवी शशी कळा लोवलिया तोरे मळवळ. चंदनाचे ओठी कस्तुरी मळवळ. राजस सुकुमार मदनाचा पुतळा. लक्ष द्या माझ्याकडे. देवाचं नाव अमृतापेक्षा गोड आहे. ऐकताय ना सर्व. अमृतापेक्षा देवाचं नाव गोड आहे, पण घ्यायला आवडत नाही. दारू कडू आहे, पण सोडायला आवडत नाही. दारू कडू आहे का नाही. म्हणजे कीर्तनात बसले म्हणजे याच्यातलं काही माहीतच नाही, असं एवढा सज्जनपणाचा आव नका ना आणू. हो महाराज सांगू शकतो आणि तुम्ही सांगू शकत नाही म्हणलं किती अपमान आहे. माहित असतं ना माणसाला दारू कडू आहे का नाही. बाळा याच्या करण्याची आवाज थोडी कमी कर. दारू कडू आहे ना. एकाला बायको रोज म्हणायची बाबा दारू पिऊ नका, दारू पिऊ नका, दारू पिऊ नका, दारू पिऊ नका. ते वैतागलं एक दिवस बायकोला झाकण भर दारू पाहिजे. त्या बाईन केलं किती कडू आहे म्हणे हे. तो म्हणे तुला आज कळलं काय दुःख मी कसं पचवत असं. मी काय एन्जॉय म्हणून थोडंच पितो, माझी मला माहिती. काही बी करतील पण पितील एवढं नक्की आहे. आमच्या गावातलं एक दारू पित होता आणि त्याच्या किडन्या खराब झाल्या आणि त्याला संभाजीनगरला ऍडमिट केलं. आमच्या गावात घडलेलं सगळं आमच्या गावातच घडतं, नाही तर जवळपास घडतं. बरोबर आहे ना. मग त्याला संभाजीनगरला नेलं. मी त्याला भेटायला गेलो. अरे म्हणलं भल्या माणसा दारूनं किडन्या खराब झाल्या तुझ्या, आता तर प्यायची बंद कर. असं काही बी बोलू नका हो म्हणे महाराज. दारू ब्रँडेड पेत होतो, किडनीतच काहीतरी प्रॉब्लेम असेल म्हणून. काय सांगणार आहे अशा माणसाला. बोला तुम्ही. विषय विषयाचा पडी पाडू गोड परमार्थ
वाशी झाला. महाराज म्हणले देवाचं नाव गोड आहे पण घेई घेई महादेवाचे, घेई घेई महादेवाचे, घेई घेई गोड नाम विठोबाचे, गोड नाम विठोबाचे, घेई घेई महादेवाचे, घेई घेई महादेवा महादेवा. घेई घेई माझे वाचे गोड नाम विठोबाचे. ते लाईव्ह बंद केलंच नाही दादा तुम्ही? नाही बंद, चालू आहे तुमचं लाईव्ह. करून टाका ना बंद. कशाला? सांगितल्यावर तर ऐकले पाहिजे ना. नाही, स्क्रीन बी चालू आहे तुम्ही बी चालू आहे, असं दोन्ही चालूच आहे. तुम्ही बरोबर आहे ना? आणि लाईव्ह बी चालू आहे, असं तिन्ही चालू आहे. विठाला ऐकायला पाहिजे सांगितल्यानंतर. चला, महाराज म्हणले घेई घेई माझे वाचे गोड नाम विठोबाचे. देवाचं नाम गोड आहे पण घ्यायला आवडत, देवाचं नाव गोड आहे घ्यायला आवडत नाही. विषय विषयाचा पडी पाडू, गोड परमार्थ लागे. कडू कडू विषय तो गोडू जीवाशी झाला. देवाचं नाव गोड आहे पण घ्यायला आवडत नाही. दारू कडू आहे पण सोडायला आवडत नाही. एका वाक्यात बोलेल मी तुम्हाला, ऐका. ज्याच्या अंगात ताप आहे त्याला भोजन गोड लागत नाही, आणि ज्याच्या अंगात पाप आहे त्याला भजन गोड लागत नाही. एवढा सुंदर जरी नारळी सप्ताहित असेल तर गावातल्या सर्वाला बरं वाटतं असं समजू नका. काही ना त्या ते पॉम्पलेट पाहिले की असं धरतात, अर 8 दिवस झोपू देत नाहीत रे. तू मर, गावाच्या बाहेर जाऊन पडा 8 दिवस, गावात येऊ नको. या दुर्योधनाची अवलादी आपल्या जवळ. आपली लोक आपल्या गोष्टीला विरोध करतात, ही शोकांतिका आहे. अरे तुम्ही मुसलमानाचा इस्तेमा बघा, याच्यापेक्षा 10 पट मोठा असतो. आणि मुसलमान लोक आलेल्या जाणाऱ्या येणाऱ्या रस्त्याच्या गाड्या अडवून जीव घालतात. तुम्ही पाहिला असेल कधी? त्यांचा आदर्श तरी आपण घेतला पाहिजे. आपण आपल्या 100% मुसलमानाला रोजाचा उपवास नसतो, पण एकही मुसलमान रोजाच्या उपवासाच्या विरोधात बोलत नाही. ये समीर शेख है ना, इधर समीर है ना, बरोबर सही बोल रहा हूं ना मैं? 100% मुसलमानाला रोजाचा उपवास नसतो, पण एकही मुसलमान रोजाच्या उपवासाच्या विरोधात बोलत नाही. शुक्रवारच्या